शेळी पालन करताय, एक प्रॉब्लेम साऱ्यांना येतो, तो म्हणजे काय, गाभण शेळ्यांना, खाट्या शेळ्यांना किंवा बोकडांना, पिल्लांना जुलाब होणे. हे बघा, जुलाब बी कशा पद्धतीचे होतात, लाल प्रकारची जुलाब होत्या, त्याच्यानंतर हिरवे जुलाब होतात आणि कसल्याही प्रकारची जुलाब होऊ शकते. जुलाबाचं काही ताळमेळ नाहीये. तर अशाच एका गोळीचं तुम्हाला आज नाव सांगणार आहे की जी तुम्हाला हिरवे जुलाब, पांढरे जुलाब याच्यावर मदत करणार आहे. सॉरी, पांढरे नाही, पण हिरवे जुलाब, लाल जुलाब याच्यावर मदत करणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळी पालन फार्मचा सध्या कार्यकर्ता आहे आणि बऱ्याच लोकांना मेडिसिन बद्दल मदत करतोय. तर आज तुम्हाला एका गोळीबद्दल मी एक माहिती सांगणार आहे. माझ्या हातात आहे बघा, ही सल्फाडायमाडाइन नावाची बोलस. सल्फाडायमाडाइन बोलस म्हटल्यानंतर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये ही बोलस मिळून जाईल. जनावरांची गोळी आहे मित्रांनो. ही सल्फाडायमाडाइन नावाची बोलस जर तुम्ही अशा मोठ्या शेळीला जर अख्खी एक बी दिली 2 टाईम तरीही चालते, आणि जर लहान 7-8 महिन्याची पाट असेल त्यांना अर्धी दिली तरी चालते 2 टाईम, तरीही काय हरकत नाही आहे. 2-3 दिवस तुम्ही सकाळ संध्याकाळ अर्धी देऊ शकता, त्याच्यात काय अडचण नाही. 3 दिवसाच्या वर यूज करू नये, आणि शक्यतो 1 दिवसभरात जर 2 टाईम यूज केली तरी फरक पडून जातो शेळीला. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे गाभण शेळी असेल, कारण गाभण शेळीला सुद्धा चालते, खाली शेळी असेल दुधाची तिला सुद्धा चालते, कारण बऱ्याच गोळ्या अशा असतात की दूध दिल्यानंतर खाली शेळ्या ज्या असतात किंवा पिल्लावाल्या शेळ्यांचं दूध कमी पडतं. तसं या शेळीनं दुधालाही काही परिणाम होत नाही आणि शेळ्यांना फास्ट रिकवर करण्याचं काम ही सल्फाडायमाडाइन नावाची बोलस करत असते. तर शेळ्यांना जर लाल आणि हिरवे जुलाब असेल तर 100% एकदा ही गोळी यूज करून बघा. आणखी एक गोष्ट, हिरवे जुलाब किंवा लाल जुलाब जर होत असतील, लाल जुलाब म्हणजे असं चाऱ्यागत जुलाब जर होत असतील, तर खाता सोड्याचा यूज करणं मात्र विसरू नका. खाता सोडा 100% एकदा तरी शेळीला वापरा. या गोळीसोबत थोडा थोडा खाता सोडा जर पाजला तर शेळीला फरक खूप जास्त पडतो. त्याच्यानंतर जास्त दिवस जर शेळी जुलाब करत असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळे इंजेक्शन्स आहेत, पावडर आहेत. त्या पावडर आणि इंजेक्शन शिकून घ्यायच्या असतील, आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे 87 66 93 14 08. ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी. 500 रुपये त्याची एका वर्षाची फीज आहे, जिथे मी तुम्हाला वर्षभर मार्गदर्शन करतो, कोणती गोळी कोणत्या वेळेला द्यायची. तर 100% संपर्क करा. दुसरी गोष्ट, बरेच लोक म्हणतात पैसे कमवण्याचा धंदा लावलाय, तर एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्या घरी डॉक्टर आल्यानंतर एका चक्राला 500 रुपये घेऊन जातो, मी वर्षभर मार्गदर्शन करणार आहे, तर एकदम कवडी मोल रक्कम तुमच्याकडून घेतोय. दुसरी गोष्ट, बरेच लोक म्हणतात की त्यामुळे डॉक्टरची गरज नाही. अशातला विषय नाही. मी पण डॉक्टरांच्या हाताखाली शिकतोय, तो विषय नाही आहे. डॉक्टर असलीच पाहिजे कॉन्टॅक्टमध्ये, परंतु ज्या वेळेला तुम्हाला निम्म्या रात्री गरज पडते त्यावेळेला सोपे इलाज करून मी तुम्हाला सांगत असतो. धन्यवाद. बाकी रंदे भैया शेळी पालन फॉर्मला फॉलो आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि पिल्लू संगोपनाचे व्हिडिओ आता इथून पुढे चालू राहतील, त्याच्यातलाही काही विषय नाही. काही अडचणी तुम्हाला असतील तर कमेंट